1972च्या भीषण दुष्काळानं अधिकच दीनवाण्या झालेल्या महिलांसाठी महिलांनी महिलांची दिंडी प्रयत्नपूर्वक परिवर्तनाकडे वळवली, त्याची सत्यकथा. विठुराया पंढरीच्या माय बापा आबाळ फाटलं या बाळ फाटलं या दुष्काळाचं चटक मलकाची दारुना सुट कर्जाचा डोंगुरना पिट डोळ का तू झाकलं या डोळ का तू उघडना जीवाला माझ्या लई गोर साळलं जाईना थोरलं पोर घरात नाती धुती पोर जणीच दळण दळाया दाड तू रकमाया हे ग तू रकमाया हे ग तू रकमाया. या अशा परिस्थितीत जगत होतं सांगोला. पंढरपूर पासून अवघ्या 32 किलोमीटरवर असलेलं हे तालुक्याचं गाव. दुष्काळी प्रदेश. वर्षभरात जेमतेम 300-400 मिलीमीटर पाऊस पडायचा, त्यामुळे पुरेसं पीक पाणी नव्हतं. पैसा हाती येतच नव्हता, त्यामुळे प्रचंड गरिबी. मुलांच्या आरोग्याचा, शिक्षणाचा तर विचारही दूरच होता. या अवस्थेत स्त्रियांची परिस्थिती तर आणखीनच केविलवाणी आणि भयाण होती. जरा नवऱ्याच्या मनाविरुद्ध बोललं किंवा वागलं तर जनावरांच्या चापकानं सोललं जायचं आणि चारित्र्यावर संशय घेऊन पेटवून देणं, विहिरीत ढकलणं, फास लावणं हे तर नित्याचंच. आणि अशा या भेगाळलेल्या, भेदरलेल्या, नकारात्मक आणि अभावाच्या वातावरणात पुण्याची संजीवनी गोडबोले दादा केळकरांची सून होऊन सांगोल्यात आली आणि सांगोल्यात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. पुण्यात जडणघडण झालेल्या डॉक्टर संजीवनीला ग्रामीण स्त्रीच्या शारीरिक आजारपणाबरोबरच तिच्या मनाचे दुखरे सलही जाणवले होते. त्यानं ती अस्वस्थ झाली. तिचं संवेदनशील मन महिलांवरच्या अत्याचाराच्या बातम्या ऐकून अस्वस्थ होत असे. ही सहसंवेदना तिला सुखानं जगू देईना. इथल्या स्त्रियांसाठी, त्यांच्या कुटुंबांसाठी, मुलांसाठी आपण काहीतरी करायला हवं असं तिच्या मनानं घेतलं आणि हा विचार तिनं समवयस्क आणि सुशिक्षित पेशंट्सना बोलूनही दाखवला. प्रतिभा पुजारी आणि नीला देशपांडे या दोघींनीही तिच्या विचारांना दुजोरा दिला. प्रतिभा पुजारींनी त्यांचं देऊळ वापरायला परवानगी दिली आणि मग ग्रामीण महिलांचं एकत्र येणं दर आठवड्याला सुरू झालं. मनातल्या शंकांचं निरसन करून या तिघींनी सगळ्यांशी छान मैत्री केली. त्यांच्या कुटुंबातल्या अडचणी सोडवायला मदत केली आणि त्यांचा आत्मविश्वास जागा केला. साधं घराबाहेर पडायला बिचकणाऱ्या बायका सहविचार केंद्रात आता ठामपणे बोलू लागल्या होत्या. त्यांचं व्यावहारिक शहाणपण, त्यांची हुशारी, कष्टाळू वृत्ती, समंजसपणा, सोशिकता, घरातल्या सगळ्यांना सांभाळून घेणं हे गुण संजीवनी ताईंनी हेरले आणि या महिलांच्या एकत्रीकरणाला महिला सहविचार केंद्र असं नाव दिलं. 1981 मध्ये माननीय नानाजी देशमुख यांच्या अपेक्षेप्रमाणे माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान या नावानं संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत झाली. ही आमची प्रवासाची 1978 पासून सुरू झालेली कथा ही कथा म्हणूनच प्रत्यक्षात आली, नुसती कहाणी राहिली नाही. ही कृती आम्ही करत गेलो, परिवर्तनासाठी काहीतरी ॲक्शन करत गेलो आणि त्याच्यामुळे मी असं म्हणेन की स्त्रीशक्ती जागरण आणि स्त्रीशक्ती अवतरण हे दोन्ही आम्ही इथे सप्रयोग सिद्ध करून दाखवलं आहे असं मी नक्की अभिमानाने म्हणेन. सुमाताई चौगुले. त्यांच्या परिस्थितीमुळे पंक्तीतल्या जेवत्या ताटावरून त्यांना आणि त्यांच्या मुलांना एका सोयऱ्याने उठवून लावलं होतं. सापाने काट टाकली की त्याचा जणू पुनर्जन्म होतो, तसंच संस्थेचा आधार मिळाल्याने
जाचक बंधनांचं प्रतीक असलेल्या शेलकटातून या समाजाच्या महिला बाहेर येऊ शकल्या आणि मोकळा श्वास घेऊन आत्मनिर्भर झाल्या. संस्थेमुळे माता आणि बालक दोघांचा विकास झाला असं सांगणारे आमचे कितीतरी लाभार्थी नव्हे, स्नेहार्थी. तर मला संस्थेनं शेलकाटातून बाहेर काढलं आणि शानं केलं. शानी झाल्यामुळं माझी नातवंड मी उत्कर्ष शाळेत घातली. ती शानी होऊन शाळा शिकून आज घरं बांधायचा ती इंजिनियर झाला आणि दुसऱ्या मुलांचं MSc केमिस्टर झाला आणि 2 मुलीचे आणि 1 नातू MB झाले त्यांची. ती सर्व्हिसला जायची आहे ती. तर ही ज्ञान आम्हाला संस्थेतनं मिळालं आणि त्याला मदत बचत गटातनं कर्ज उचलून मिळाली. नाहीतर हे आम्ही करू शकत नव्हतो. आमच्याच्यानं ती शेतीत आमचं पोटच भागत नव्हतं, तर आम्ही तेवढं ती करू शकत नव्हतो, शाळा शिकवू शकत नव्हतो. महिला सहविचार केंद्राचं पुढचं पाऊल होतं ते जिजामाता संस्कार केंद्र. मुलांसाठी संस्कार वर्ग ही कल्पना सगळ्यांनीच उचलून धरली. मुळात इथल्या मुलांसाठी हे सगळं नवीनच होतं, वेगळंच होतं. नीटनेटकं कसं राहावं, वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, बोलताना शिव्या देऊ नये, स्त्रियांबद्दल आदरानेच बोलावं, एकमेकांना मदत करावी, पाणी जपून कसं वापरावं, असे अनेक पदर या शिकवणीत होते आणि तेही मुलांच्या कलानं शिकवले जात होते. 10-12 वर्षांच्या मस्तीखोर मुलांवर संस्कार करून त्यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणल्यावर या महिलांच्या मनात विश्वास निर्माण झाला की आपण याहून लहान वयाच्या मुलांनाही शिकवू शकतो. तसंही गावात चांगल्या बालवाडीची गरज होतीच आणि बालवाडी सुरू करायचं ठरलं. पण त्यासाठी बरीच पूर्वतयारी करायला हवी होती. मुख्य म्हणजे निधी कसा उभा करायचा हा मोठाच प्रश्न होता. आबालवृद्धांना सहकुटुंब बघता आला पाहिजे असा कार्यक्रम असावा असा विचार करता करता जादूगार रघुवीर यांचे सुपुत्र विजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग करायचे ठरले. हा पहिलाच कार्यक्रम चांगलाच यशस्वी झाला आणि बालवाडीसाठी पुरेसा निधीही उभा राहिला. पहिल्याच वर्षी 60 मुलांनी नोंदणी केली. पालकांनी संस्थेवर टाकलेल्या विश्वासाचंच हे द्योतक होतं आणि पालकांचा उत्साहही वाढायला लागला. तो इतका वाढला की 1984च्या पालक सभेत इतकी चांगली शिकवलेली मुलं दुसऱ्या शाळेत कशी घालायची? ती पुन्हा शिव्या द्यायला लागतील, स्वच्छता शिस्त पुन्हा विसरतील. त्यापेक्षा पहिलीची शाळा तुम्हीच काढा असा पालकांनी चक्क हट्टच धरला. मग त्या संबंधीची नीट माहिती काढून सहविचार केंद्रातल्याच चुणचुणीत महिलांना शिक्षिका म्हणून तयार करून मुलांचा सर्वांगीण विकास होईल अशी शिक्षण प्रणाली विकसित करण्याची गरज आहे असा विचार करून पहिलीचे वर्ग सुरू झाले. फी होती नाममात्र ₹3 फक्त. हा प्रयत्न उत्तमपणे यशस्वी झाला. मग ओघानेच 2री, 3री असं करत करत 1987 पर्यंत 4थी पर्यंतची शाळा सुरू झाली. प्रत्येक इयत्तेच्या 3 तुकड्या इतकी मोठी पटसंख्या होती आणि आज 2025 साली इयत्ता 12वी पर्यंत ही शाळा वाढलेली आहे. 10वीचा निकाल सातत्याने 100% लागतोच आहे आणि आता सोबत 12वीचाही निकाल 100% लागतोय. आजची पटसंख्या 1300 पेक्षा जास्त आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या आहे 78. त्यापैकी फक्त 12 अनुदानित आहेत आणि इतर मात्र संस्थेवर अवलंबून आहेत. पण हा प्रवास सहज झालेला नाही. मुलांची संख्या दरवर्षी वाढत होती. त्यामुळे केळकर हॉस्पिटलमधल्या एका खोलीत सुरू झालेल्या या शाळेसाठी मिळेल तशी जागा भाड्याने घेऊन अनेक गैरसोयी सहन करत ज्ञानदानाचा हा वसा नेटाने सुरू ठेवला. शाळेसाठी शासकीय मंजुरी मिळवणं आणि शिक्षणाचा दर्जा विशेष असावा यासाठी मुलांचा मन, मनगट आणि मेंदू असा सर्वांगीण विकास व्हावा अशी विशेष शिक्षण प्रणाली विकसित केली. ही विशेष शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी निर्मला पुरंदरे, हेमा होनवाड, शलाका सोमण, गायत्री सेवक, ग्राममंगलच्या आदिती नातू अशा अनेकींचा हातभार लागलेला आहे. त्यामुळे उत्तम शिक्षणाबरोबरच माणूस घडवणारी शाळा म्हणून आज उत्कर्ष विद्यालयाचा लौकिक आहे. कर्तृत्वाने नाव गाजवू मिळवू
जगतिमान वाचन लेखन अभ्यासाने ज्ञानी आम्हा गेले कला क्रीडा संगीत शिकवून कलाकार निर्मिले त्या ज्ञानाची संस्काराची आभूषणे ही सान. आणि या शैक्षणिक योगदानासाठी माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापिका डॉक्टर संजीवनी केळकर यांना अखिल भारतीय शैक्षिक महासंघाकडून दिला जाणारा शिक्षा भूषण हा शिक्षण क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे. द फ्युचर ऑफ इंडिया इज शेप इन क्लासरूम्स ऑफ स्कूल्स. तसं मी म्हणेन की सांगोला तालुक्याचं भवितव्य आमची मुलं घडवणार आहेत याची मला खात्री आहे. अनेक ठिकाणी पुरस्कार मिळवतात, स्कॉलरशिप्स मिळवतात, होमी भाभा इन्स्टिट्यूटची बालवैज्ञानिक म्हणून पदकं मिळवतात. आमच्या खेड्यातल्या मुलांना कष्ट करण्याची भरपूर तयारी असते, बुद्धिमान पण असतात, पण योग्य मार्गदर्शन बऱ्याच वेळेला त्यांना मिळत नाही. त्याच्यामुळे ती मागे राहतात. थोडासा इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स मनात येतो. ह्या समाबाई गडदे. दगड फोडण्याचं त्यांचं काम, त्याशिवाय शेळ्याही होत्या. त्यांची परिस्थिती अगदीच बेताची. नवरा दारुडा, पण मोठा मुलगा दत्ता अभ्यासात हुशार. त्याने कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दत्ताला एका उत्कृष्ट IT कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली आणि समाबाई भरून पावली. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्याचा हा परिणाम. पोरं शाळेला जात होतं पोरग, त्या पोराला पैसा कमी पडला का पोर रुसायचं, पैसा कमी पडला का पोर रुसायचं. मग सारखं गटात नाही येऊन पैसे नेलं. माझं कसं तर चालतं झालं. पुन्हा पोर लागलं कॅम्प्युटर मागायला. 40,000चा कॅम्प्युटर आता कुठनं घ्यायचा, आम्ही हातावर जगतोय. मग त्याला होय 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 म्हणत म्हणत काढलं. मी आज पेपर होते तर म्हटलं आता एकच पेपर राहिला आहे म्हटलं 3 वर्षाच्या कोर्साचा. पोर रुसलं. एक पेपर राहिलेला पोरानं पेपर दिला नाही बघा 3 वर्षाच्या कोर्साचा. एक पोर हाटी होतं. मग पुन्हा असंच गटातनं जाऊन त्याला कॅम्प्युटर घेऊन दिला. मग ती कॅम्प्युटर शिकला. त्यानं 12वी नंतर 3 कोर्स केलं, 2 कोर्स केलं 3 वर्षाचं. आता ती पगार घेतोय किती, 3 लाख पगार घेतोय. आता त्यानं फलाट घेतली 4 लाखाला गुंठा करून 2 फलाट घेतली 27 गुंठ्याची. 4 चाकी गाडी घेतली. आता सगळी समाधान आहे ती. पहिलं हाल काढलं, गटानं आम्हाला मदत केली. काय असेल ती गटाकडं. गटातनं कॅम्प्युटर दिला, गटातनं सगळं काय पाहिजे ती कमी जास्ती दिलं. सगळ्यांनी मला मदत केली. माता बालक गटानं केली, संस्थानं केली. आता बघा कुठं काय जर नाही केलं, घराबाराने जर बसून खाल्लं तर त्याला 3 लाख पगार आहे म्हटल्यावर आम्हाला कुठलं काय कमी पडत नाही. हे सगळे शैक्षणिक प्रयोग करण्यासाठी, प्रशस्त हवेशीर अध्यापन कक्ष बांधण्यासाठी अँड्रू लेडरर आणि त्यांच्या BSI या अमेरिका स्थित संस्थेने आणि काही मान्यवर देणगीदारांनी बहुमोल मदत केली. अकॅडमिक्समध्येच नुसतं नाही तर जीवन व्यवहार शिकवण्याचं पण आमच्या शाळेमध्ये पुष्कळ महत्त्व दिलं जातं. आणि या मुलांना स्ट्रीट स्मार्ट आपण म्हणतो तसं करण्याचा आमचा प्रयत्न असतो. गणेश डोकं धरून बसला होता. गेल्या वर्षी पावसानं दडीच मारली होती जणू. या वर्षीही आलाच नाही तर काय, कसं होणार. त्यावर मार्ग काढणं गरजेचं होतं. इथे मदत झाली ती सेवावर्धिनी आयोजित जलदूत प्रशिक्षणाची. संस्थेनं वाटंबरे गावातल्या श्री मधुकर पवार यांना आणि गारडी गावातल्या श्री दत्ता धुमाळ यांना हे जलदूत प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवलं. त्यांनी सादर केलेल्या जलविकास आराखड्याप्रमाणे जलनियोजन केल्यावर वाटंबरे गावची तब्बल 1300 हेक्टर जमीन ओलिताखाली आली. या कामी ॲटलास कॉफको या कंपनीने अर्थसहाय्य केलं आणि त्यानंतर गारडी आणि सग्गेवाडी या दोन्ही गावातला पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.
जी गोष्ट आजपर्यंत आपल्याला कोणाची तरी जय म्हणून आपण आज पाणी येईल उद्या पाणी येईल असं म्हणत जे होतो, ते एका संस्थेनं बाबा पुढं आल्यानंतर ज्या वेळेला काम केलं आणि पाणी त्याचं रूपांतर पाण्यात झालं, त्यानंतर लोकांचा एवढा विश्वास वाढला आणि 4 पैसे आल्यामुळे लोक हे पैसे ह्या अशा गोष्टींना खर्च करू लागले. ह्या गोष्टीला कुठेतरी बाबा संस्थेच्या माध्यमातून एक बळ मिळालं आणि एवढा मोठा इम्पॅक्ट झाला की आज बघेल तिकडं आपल्याला वाटंबऱ्यात पाणीच पाणी दिसतंय. हा फार मोठा बदल आहे आणि ह्याच्यामुळं ह्या बदलामुळं शेतकरी इथला खरोखर समृद्ध झालेला आहे. संस्थेच्या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षित झालेल्या सरपंच महिलेनं तर कमालच केली. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गावच्या ओढ्यात विहीर काढली खरी, पण त्याला पुरेसं पाणी येईना. मग बंधारा बांधला. या बंधाऱ्यासाठी देणगी दिली तीही एका दानशूर महिलेनं. आणि यापासून प्रेरणा घेऊन आता संगेवाडीतल्या गावकऱ्यांनी तिथे 9 बंधारे बांधले आहेत. शारदा रणदिवे, सबलीकरणाचं मूर्तिमंत उदाहरण. महिला आरक्षणामुळे मागासवर्गीय राखीव सरपंचपदी संगेवाडी गावाने शारदा रणदिवेंना निवडून दिलं. सरपंच झाले तेव्हा 4थी पास होती. शाळा नव्हती, शिकता अक्षराची ओळख नव्हती. जेव्हा ह्या माता बालक संस्थेनं ट्रेनिंग घेतलं 3 दिवसाचं, की त्यात त्यांनी मला विचारलं शिक्षण किती आहे. मी म्हणलं 4थी शाळा झाली, मला काय लिहिता वाचता येत नाही, शिकायचं आहे का पुढं. तर मी म्हणलं होय शिकायचं आहे. मग तेव्हा मी म्हणलं, तेव्हा शिकायला नव्हती संधी, बोलायची पण बंदी होती. पण आता संजूताईमुळे मला सगळे शिकायला मिळाले. मग म्हणलं आपण संधीचं सोनं करून घेऊया महिलांना, आपण आता सगळ्यांना हे करूया. आता माझं शिक्षण कमी पडायला लागलं, आता काय करायचं. लिहिता वाचता हळूहळू यायला लागलं. त्याने मग मी म्हणलं मला शाळा शिकायची आहे. 7वीची परीक्षा दिली शिरबाई केंद्रातून आणि 97 सालाला बचत ट्रेनिंग घेतली का 4-2 महिन्यात बचत गटच चालू केलं. हळूहळू ह्यांच्या संस्थेमार्फत मिटिंगला महिन्याला यायला लागल्यावर ह्यांना सारखे म्हणायचे मी, आम्हाला पाण्याची टंचाई आहे, आम्हाला बंधारा एखादा त्या ह्याच्या विहिरीपाशी बांधून द्यायला लागते. मग ह्याने पक्का निर्णय घेतला आणि ते बंधारा बांधून दिला की भला मोठा. मग काय कालावधीत वर्षा 2 वर्षानंतर आणि कोरडं पडलं. मग गावकऱ्यांनी कॅनेलचं पाणी सोडलं, जरा ती बंधारा खोदला, जास्त पाणी थांबवलं आणि बहुतेच्या जवळ 150-200 लोकांना होल आहे तर त्या होलला पाणी भरपूर लागलं आणि उत्पन्न बी वर्षातनं दोनदा उत्पन्न काढायला लागले. आमचं शेतकरी पण उज्ज्वल झालं, पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न सुटला. आणि आत्ता आमच्या गावात त्या बंधाऱ्यामुळं 9 बंधारा भलं मोठं गावकऱ्यांनी बांधून घेतल्यात आणि स्वतः लक्ष देऊन ग्रामसभेला हजर राहून मोठं बंधार बांधून घेतल्यात. आता कसलाही पाण्याची टंचाई नाही, दुष्काळ जाणवत नाही आम्हाला आत्ता. तसंच संस्थेने अनेक ठिकाणी नवीन बोर उपलब्ध करून दिली आहेत. विहिरींचा गाळ उपसा करून पाण्याची पातळी वाढवायला सहाय्य केलंय. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या देखील बसवून दिल्या आहेत. आणि अशा अथक प्रयत्नांनीच गावाला दिसेनासे झालेले पक्षी पुन्हा दिसू लागलेत. पाणी भरपूर मिळाल्याने अनेकांचे मळे फुलू लागले, कित्येकांचे व्यवसाय भरभराटीला आले आणि पैसा हाताशी आल्यामुळे शिक्षणाचं प्रमाणही वाढलंय. रंजनाला आज पुन्हा नवऱ्यानं मारून उपाशी कोंडून ठेवलं होतं. धडपड करून ती बाहेर आली तरी खायला घरात अन्नच नव्हतं. स्वतः कमवत नसल्यामुळे 2-5 रुपयांसाठी सुद्धा नवऱ्यापुढे हात पसरावे लागतात, याचा तिला नेहमीच खूप त्रास व्हायचा. इथल्या महिलांचं जगणं जनावरापेक्षाही हीन. मारझोड करणं, उपाशी कोंडून ठेवणं हे नित्याचंच. त्या विरोधात उभं राहण्याचा विचार तर दूरच. अशा वेळी महिला सहविचार केंद्र या महिलांच्या पाठीशी उभं राहिलं. या सहविचार केंद्राची विश्वासार्हता पाहून 1990 साली तालुका मॅजिस्ट्रेट असणारे श्री कणबरकर यांनी संस्थेला महिलांसाठी एक समिती स्थापन करण्याची विनंती केली. सुदैवाने माझ्याच विचाराच्या मैत्रिणी मला भेटल्या माझ्या पेशंट्समधून आणि आम्ही या महिलांसाठी काहीतरी करायचं ठरवलं. हे काहीतरी म्हणजे काय आम्हाला माहिती नव्हतं. काय होतं आमचं भांडवल तर फक्त सहसंवेदना, जिद्द, एकमेकींचे हातात विश्वासाने घट्ट धरलेले हात आणि उगवतीचं भान. अनुभव नव्हता, समाजकार्य म्हणजे नेमकं काय हे माहिती नव्हतं, पण सहसंवेदना इतकी जबरदस्त होती
की या महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण काहीतरी करू या विचाराने आम्ही सुरुवात केली आणि हळूहळू महिलांचं संघटन सुरू झालं. पीडित महिलांसाठी सरकारच्या वतीनं मोफत कायदेशीर सल्ला आणि मदत देण्याची तरतूद आहे, परंतु महिला सहजी न्यायालयात धाव घेत नाहीत आणि त्यांच्या हक्काची त्यांना बरेचदा माहिती देखील नसते. म्हणून या महिलांना आवश्यक ती कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी संस्थेने ही समिती स्थापन करावी अशी ही विनंती होती. त्यातूनच आकाराला आली महिला अन्याय निवारण समिती. 1990 साली महिला अन्याय निवारण समितीचं काम सुरू झालं आणि न्यायासाठी मदत मागणाऱ्या शेकडो स्त्रियांचा ओघ सांगोल्याकडे सुरू झाला. कायदेशीर घटस्फोट होऊनही मंजूर झालेली पोटगी न मिळणं, पती पत्नीचं न पटणं, सासरी छळ, पुरुष प्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला वारसा हक्क न मिळणं, तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करणं, मनाविरुद्ध घडल्यास पत्नीला जबरदस्त मारहाण करणं, व्यवहारात फसवणूक करणं, छेड काढणं, अशा आजपर्यंत 7,735 केसेस या समितीने यशस्वीपणे सोडवल्या आहेत. पण महिलांना नुसतं न्याय मिळवून देणं एवढंच मर्यादित काम समिती करत नाही, तर कौटुंबिक नातेसंबंध सुधारणं, महिलांच्या पुनर्वसनासाठी मदत करणं, या महिलांना मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन करणं हेही अविरतपणे सुरू आहे. लक्ष्मी बबन बाड. महिला अन्याय निवारण समितीच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे सन 1990-91 मध्ये या प्रथम अन्याय निवारण समितीकडे कोर्टाकडूनच आल्या. पती त्यांचा दारुडा, पदरी 4 मुलं, शिवाय घरात सवत, त्यामुळे रोज मारहाण. कंटाळली ही बाई आणि तिने माहेरचा रस्ता धरला. कोर्टात घटस्फोटाचा दावा केला. शेवटच्या सुनावणीपर्यंत आम्ही तिला साथ दिली आणि त्या दारुड्या नवऱ्याकडून आम्ही त्यांची 2 एकर जमीन लक्ष्मीच्या नावावर करायला लावली. त्यांच्या मार्फत मला 2 एकर जमीन मिळाली. मग नंतर जमीन मिळाल्यानंतर मग त्यांचा आधार मला जास्त पोचला. मग नंतर मी अंगणवाडी शिक्षिका बनली. शिक्षिका बनल्यानंतर मला एक मुलगा, त्याला 2 नातू. मग नातू माझ्याकडे शिकायला होता. मग शिकल्यानंतर तो आर्मीत ऑफिसर झाला. मग आम्ही असंच माझ्या मुलानं मी असं थोडं थोडं सगळं करून, आधी आम्ही झोपडीत होतो. झोपडीत आल्यानंतर आता सध्या बंगल्यात राहतो. ह्या संस्थेचा आधार मिळाला, संजुताईच्या संस्थेचा आधार मिळाला. मग आम्ही हे सगळं झालं आमचं. नाही, ह्यांनी जर आम्हाला आधार दिला नसता तर आमची लेकरं कुठं ना आम्ही कुठं ही कुठं सांगता येत नव्हतं. ह्यांच्या संस्थेमुळं आम्हाला सगळा प्रतिसाद मिळाला. हे उदाहरण जितकं बोलकं आहे तितकंच माझ्या बायकोला पुन्हा नांदायला यायला समजावा की, अशी तक्रार घेऊन पुरुष सुद्धा समितीत येतात. हे या संस्थेच्या कामाचं यश आहे. महिला सबलीकरणासाठी महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं गरजेचं होतं. त्यासाठी त्यांच्या आरोग्यात सुधारणा करणं ही पहिली पायरी. म्हणून संस्थेनं अनेक वेळा आरोग्य मेळावे घेतले, मोफत तपासण्या सुरू केल्या, आरोग्य जागृती शिबिरं, किशोर किशोरी विकास वर्ग घेतले, गावोगावी प्रथमोपचार पेट्या ठेवणं, अत्यल्प दरात औषधं वाटप करणं असे उपक्रम राबवले. माझं नाव विमल जालिंदर लवटे, माझं गाव निजामपूर. माझं चंद्रकांत दादा पाटील ह्यांच्या देणगीमुळं इथं ऑपरेशन मोफत होतंय म्हणून मला कळालं. मी मग केळकर हॉस्पिटलमध्ये आले आणि सरांनी माझी सोनोग्राफी केली. माझ्या पिशवीला गाठ आहे म्हणून सांगितली. पण आधी माझा हृदयाचा प्रॉब्लेम होता, माझ्या हृदयाला होल आहे, झडप आहे म्हणून डॉक्टरने सांगितलं होतं. मग सर म्हणलं तुझं ऑपरेशन करूया, आपण सहकार्य करतो आम्ही, म्हणून ऑपरेशन करताना कागदपत्रे तुमच्या गावाकडून घेऊन या. मग मी माझ्या गावाला जाऊन कागदपत्रे घेऊन आली आणि त्यांना मी सगळी पोच दिली आणि सरांनी माझं ऑपरेशन मोफत केलं. आणि मग मला आता 4 दिवस झाले मला डिस्चार्ज दिलाय. मी तर ठणठणीत झाले. माझ्या गोरगरिबांचे त्यांनी खूप चांगलं केले. मी त्यांच्यासाठी आभारी आहे. त्यांना खूप धन्यवाद. याशिवाय या महिलांनी पाळणा लांबवण्याची माहिती देणारी शिबिरं, ग्रामीण विभागातल्या महिलांसाठी निर्धूर चूल प्रकल्प, परसबाग प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, स्थानिक मेंढपाळांसाठी आणि लोकरीच्या घोंगडी विणकरांसाठी घोंगडी क्लस्टर,
जिथे महिलांच्या सबलीकरणाचे उपक्रम योग्य प्रकारे राबवले जातात असं उत्कर्ष सार्वजनिक वाचनालय. आरोग्य दूत प्रकल्पामध्ये गर्भवती महिला आणि नवजात शिशूंचा मृत्यूदर कमी करणं अशा उपक्रमांचा समावेश आहे. खरं महिला सबलीकरण हवं असेल तर तिच्या हाती पैसा हवा, तरच तिच्या मताला घरात किंमत असेल हे चांगलंच लक्षात आलं होतं. पण या महिलांना शेतातल्या मजुरीशिवाय इतर काही कौशल्याचं काम येतच नव्हतं. निदान शिवण शिकवून बघू अशा विचाराने 1992 साली संस्थेनं शिवण क्लास सुरू केले. मग ब्युटी पार्लर, व्यवसाय प्रशिक्षण अशी कौशल्य विकसित करायला मदत केली. माझी ओळख नसताना मला 2,000 रुपये दिले. आपण उपाशी बसायचं, खरी ही 2,000 रुपये आपण महिन्याला भरून फेडायचं. मग तिथून मला रोज आम्ही संस्था जायला लागले. आम्हाला इतकं शिकायला मिळालं संस्थातनं की माहेर कुठलं आहे सासर हे सगळं विसरून रोज उठले सुटले संस्थात जायचं. रोज एक काय शिकायला मिळालं. शिक्षण नसताना बी आम्हाला तिथं शिकवले. मराठी बोलायला येत नव्हतं, कन्नड भाषा होती, तर संजूताईनं आम्हाला पुस्तक घेऊन मराठी लिहायचं वाचायचं सगळं शिकवले. संघटिका म्हणून थोडे दिवस काम पण केली मी तिथं. आणि परत मला शिक्षण देऊन वडापावचं आणि परत सगळं शिक्षण दिले. मग मी वडापावचं चालू केली, दालचा राईस चालू केली आणि बँकेतले संस्था ते ऑर्डर मी देत होती. मग ते करत 100 रुपयाच्या घरात मी भाड्यानं होती. मी परत ते करत 8 लाखाचं मी घर घेतली. संस्थामार्फत मला घर पण मिळालं. संस्थातनं मला 2-4 लाख रुपये सगळ्या गटातनं मदत केली. मी सगळ्या साड्याचं आपलं ही वडापाव, समोसा, दालचा राईस हे सगळं करून सगळ्यांचे पैसे फेडले मी. आता माझं स्वतःचं घर आहे आणि माझं झालं ते झालं. माझ्या 80 बायका गल्लीतले सगळे सावकारीच्या दारात जात होते. ते म्हणले भाभी तुमचं एवढं चांगलं झालं तर आमचं पण गटातनं नाव घ्या. मग मी सगळ्यांना संस्थात आणली. सगळ्यांचे 4 गट केले 20-20 बायकांचं. सगळ्या बायकांचं पण आता सध्या चांगलं चाललं. ज्योतीने ज्योत उजळावी तसं हे ग्रामीण स्त्रियांचं काम बघता बघता वाढत गेलं आणि महिला सबलीकरण प्रत्यक्षात अवतरत आहे असं वाटायला लागलं. व्यवसाय प्रशिक्षणासाठी कोल्हापूरच्या कांचन परुळेकर यांची खूप मदत झाली. व्यवसाय प्रशिक्षणासोबत जीवनव्यवहार कौशल्याची प्रशिक्षणं जसं आर्थिक साक्षरता, कुटुंबाचं अंदाजपत्रक, पंचायत राज प्रशिक्षणं घेतली जातात. त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढून त्या कुटुंबातले निर्णय घेऊ लागले आहेत. सांगोल्यातल्या महिलांनी तयार केलेल्या उत्कृष्ट उत्पादनांना बाजारपेठ मिळेल असं लक्षात आल्याने संस्थेने गुंफण या नावाने एक ब्रँड रजिस्टर केला आहे. महिलांनी तयार केलेली शेंगदाणा चटणी, हातशेवया, उन्हाळी पदार्थ, दिवाळी फराळ तसंच कापडी पर्स इत्यादी वस्तूंची विक्री सुरू झाली आहे. वेगवेगळी कौशल्य शिकवली, त्यातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा दिली आणि त्यासाठी लागणारं भांडवल हे बचत गटातून उभं करण्याची हिंमत दिली. म्हणून त्यांना किंमत आली असं आजही या महिला गमतीनं म्हणतात. फुलाबाई खडतरे. फुलाबाईंनी आपल्या ड्रायव्हर मुलाला पार्टनर म्हणून सोबत घेऊन बँकेच्या अर्थसहाय्यातून मोठी 50 सीटर लक्झरी घेऊन टूर्स आणि ट्रॅव्हल्स व्यवसाय सुरू केला आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शी आर्थिक व्यवहार आणि कष्टाचं महत्त्व संस्थेने सांगितल्यामुळे आणि संस्थेचा सतत आधार मिळत असल्यामुळे ती हे धाडस करू शकली. मी संस्थेच्या शाळेच्या समोरच राहते. संस्थेत जी गर्दी बायकांची होत होती, रोज काय ये जा होतंय म्हणून एका बाईला मी विचारलं की बाई हे काय येता तुम्ही, तर त्याने मला सांगितलं की आपण गट केलाय. मग मी पण 10 बायका घेऊन गट केला. गटातनं माझं व्यवसायाचं व्यवस्थित होत होता. मग मी एक बँकेतनं मी कर्ज घेतलं. संस्थेकडनं कर्ज घेतल्यावर संस्थेनं शिफारस दिली, मला बँकेनं कर्ज दिलं. आम्ही 10 जणींनी ते कर्ज वाटून घेतलं. त्याच्यानंतर मला थोडंसं छोटंसं वाटलं की आपल्याला एक वाहन तयार घ्यावं म्हणून मी ट्रॅव्हल्स घेतली. माझ्या मुलाच्या शाळा संस्थेच्या आधारावर मी आता शाळा, कॉलेज, संस्था ह्यांच्या सगळ्या सहली करते आणि 4 धाम यात्रा करते. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ हे सगळ्या हे करते. आत्तासुद्धा मी आता गौरी झालं की मी रामेश्वर, कन्याकुमारी, नेपाळ असं चाललेलं आहे. संस्थेमुळं मला सगळे जे काय आभार लागले त्याच्यामुळं माझं धन्यवाद. संस्थेच्या मदतीनं सुरू झालेल्या बचत गटांची संख्या 300च्या वर होती. त्यातले अनेक गट आता स्वयंपूर्ण आहेत, पण संस्थेच्या मदतीनं आजही शेकडो बचत गट सुरू आहेत.
या गटातून भांडवल घेऊन 675 जणींनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. डंका मशीन, घरघंटी, सायकल दुरुस्ती, इस्त्रीचं दुकान, खाद्यपदार्थांची विक्री, चपला, पर्सेस यांचे कारखाने, अगदी कचरा कागद वर्गीकरण असेही व्यवसाय या महिलांनी सुरू केले. या बचत गटांच्या कामासाठी नाबार्डची खूप मदत झाली. महिला सबलीकरण हा शब्दही माहीत नसताना संस्थेच्या कार्यकर्त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी झटत आहेत. आपला विकास साधताना आजूबाजूच्या मैत्रिणींनाही हात देऊन त्यांनाही चांगलं आयुष्य जगण्यासाठी मदत करावी, हे तत्व सगळ्यांमध्ये इतकं रुजलंय की संस्था हे एक मोठं कुटुंबच झालंय. कॅन्सरचं निदान झाल्यावर 2 महिने आपल्या पदरच्या पैशातून त्या मैत्रिणीचं घर चालवणं, लमाणी वस्तीवरच्या अपरिचित बाईच्या नवऱ्याला ऑपरेशनसाठी पैसे जमवून देणं, शाळेतल्या सगळ्या शिक्षिका अनुदानित नाहीत म्हणून आपला जास्त पगार त्यांच्यासाठी 3 वर्ष वाटून घेणं असो, किंवा स्वतः अपंग असूनही सरकारी योजनेचे पैसे स्वतःशिवाय परिचित गरजू अपंगांना देणं असो. नमस्ते, मी रुक्मिणी. मी ज्यावेळेस महिला अन्याय निवारणच्या ऑफिसमध्ये कामाला आली ना, त्यावेळेस माझ्या घरची एवढी बिकट परिस्थिती होती की मला खायला अन्नसुद्धा भेटत नव्हतं. एक टायमाला उपाशी बसायला लागायचं. आणि ऑफिसमध्ये कामाला आल्यावर तिथलं वातावरण बघून मी धीट झाले. माझा नवरा पण अपंग आहे. आम्ही दोघांना पेन्शन मिळवून घेतली. माझी 33 गुंठा हक्काची हेलपाटं घालून मिळवून घेतली. आणि आता सध्या संस्थेत आमच्या ऑफिसमध्ये आम्हाला नेहमीच सांगायचे की आपलं भलं केलं तर इतरांना पण मदत करावी. तर मी 4 बायकांना पेन्शन मिळवून दिली. आता त्यांना माझ्याबरोबर महिन्याला पेन्शनसुद्धा भेटली. आणि आता एवढं मी ज्यावेळेस हे सगळं करू शकले की फक्त संस्थेच्या ऑफिसात कामाला असल्यामुळं. बचत गटामध्ये आम्ही केवळ धनव्यवहार शिकवला नाही तर मनव्यवहारही शिकवले. त्यामुळे माता बालक परिवारामध्ये एकमेका सहाय्य करू अशी संस्कृती निर्माण झाली आहे. अशा अनेक आघाड्यांवर माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान गेली 50 वर्ष काम करत आहे. हाताशी काहीही नसताना, समाजकार्याचा काहीही अनुभव नसताना, समाजकार्यासाठी निधी उपलब्ध नसताना केवळ आणि केवळ सहवेदनेच्या बळावर डॉक्टर संजीवनी यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यातल्या महिलांनी महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी चालवलेली ही संस्था हे देशातलं एकमेव उदाहरण असेल. अर्थात हे काम करत असताना अनेक जणांचा मदतीचा हात मिळाला. त्यात विशेष कृतिशील आशीर्वाद होता तो सांगोल्यातले तत्कालीन आमदार माननीय गणपतराव देशमुख यांचा, सांगोल्यातल्या अनेक दानशूर व्यक्तींचा आणि संस्थेच्या प्रेमापोटी विना मोबदला काम करणाऱ्या त्यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा. यांच्यामुळेच हे शिवधनुष्य पेलता आलं असं संजीवनी ताई अगदी आवर्जून सांगतात. प्रत्येक टप्प्यावर आम्हाला कोणीतरी चांगला मार्गदर्शक भेटत गेला. भगवद्गीतेतला एक श्लोक मला नेहमी आठवतो. 18व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय, अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचम. आमचं अधिष्ठान नेहमीच निस्वार्थ होतं, आजही आहे. नेतृत्व, विविध उपक्रम आणि कार्यपद्धती आम्ही नेहमीच पारदर्शक ठेवली. आणि म्हणून आमच्यापासून फक्त 32 किलोमीटरवर असलेला तो सावळा परब्रह्म नेहमीच आमची पाठराखण करत राहिला. भविष्यातही त्याचा आशीर्वाद आम्हाला असणार आहे. आणि दिंडी पुढे नेणारे मजबूत खांदेही आमच्याकडे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मदतीचं दिलेलं आश्वासन सुद्धा आमच्या सोबत आहे. आपण सर्व जाणकार आणि सहृदय लोकांना मी मनपूर्वक विनंती करते की आर्थिक सहकार्य करून आपणही आमच्या या परिवर्तन दिंडीत कृपया सहभागी व्हावं. आया बायांचं डोळं पुसाया, आया बायांचं डोळं पुसाया, आया बायांचं डोळं पुसाया. दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली, दिंडी चालली.
हाताला उद्योग द्याया दिंडी चालली चालली दिंडी चालली चालली नव्या पिढीला शान कराया नव्या पिढीला शान कराया दिंडी चालली चालली दिंडी चालली चालली